देव जातो या जलाला नमय महादेव वासीला या ढोलाच्या तालावे माझा आवाज चढतो या आवाज चढतो या डिंब्यात चढतो उभा राहिल्या जाग्याला उभा राहिल्या
देवाला पहिल्या सतीयुगाला त्या देव भोया राजाला आणि या वासीनगराला नि गावाच्या ब्रिकात थांबला अरे रानग्याच्या सोप्याला रहिवास मांडला डोन्या लागला या नांदायला गरज घेऊन डोन्यानं रहिवास मांडल्याला त्या माकुजी रानग्याच्या सोप्याला दिवसा मागे दिवस लागले सरायला आणि महिन्या मागे महिने लालूत ब्रिकात भरायला अरे धनगरांच्या तन त्यो डोन्या मेंढ्या राखायचा त्यांच्या संघाचा डोन्या घर वाड्याला यायचा जेव्हा खायाचा परत जायचा नेम डोन्याचा चालू झाला आणि डोन्या राहिला वासी गावाला संघाय वासी गावाला डोन्या लागला नांदायला दिवसा मागे दिवस लागले सरायला महिन्या मागे लागले महिने महिन्याला भरायला प्रपंचाच्या नादात संसाराच्या नादात डोन्या हेडला गेला त्या तरी जाग्याला डोन्या माझा या गावला प्रपंचाच्या आणि संसाराच्या जायामध्ये हेडला गेला त्या जाग्या मागला आणि वरला डोन्याला इसुर पडला वचन दिल्याला डोन्या इसरून गेला परत त्याच वासी गावाला पहिल्या सतीयुगाला आणि देव भोया राजाला बादशाही राजाचे राज होत या वासी नगराला पण त्या बादशाहीच्या वाड्याला अरे या मुसलमानाच्या जातीला त्या फार प्रेमी काळाला राज बादशाही राजाचा आणि नियम बादशाही राजाचा अरे अल्लाव्याचा महिनाला की रोज पाळायचं आणि तेच रोज सोडायला तो बादशाही राजा त्या चोळला रोज सोडायला संधी शिपाई लावून देणार त्या दोन धनगरांच्या मेंढ्या मेढवाड्याला जावा रे जावा त्या वाड्यात एकाला धनगरांच्यातला चांगला बकराला म्हणायचं संधी शिपाई बकरा आणायचं आणि त्या आपल्या लाला बकरा कापायचा मात्र त्याचा याला कुठून शिजवून ब्रिका हसणार रोज ब्रिका सोडायचं पण महिना रोजाचा आलेला आणि जसं रोज त्याने पळले आलं संधी शिपाई बादशाहीनं बोलवून घेतलं त्या जाग्या राजा याच्या वाड्याला राजा याच्या वाड्याला राजा याच्या पल्ली राजा याच्या
त्याचा याला राजाजवळ निघून गेले काचू अंगणाला माणिक मोती चौकाला राजाला ब्रिका राम राम केला आणि काला ब्रिका थांबवला सुलताई सलामाने बाचाय राम रा त्या राजाला त्याने करायला राजाला म्हणू लागेल राजश्री महाराजाने धनी साब सरकार त्याचा याला कशाच्या कारण बोलावणे केलं आम्हाला सांगशीला काच्या दिवसाला राजा बोलतोय नाही का हालेल्या फकीराला त्या जाग्याला अरे सांगतो ऐका बाळानो तुम्हाला आपल्या रोजाचा महिना सोडायला कंदुरी देवाची करायची तवा जायाच गावा वळल्या बाजूला निघुंड्या टेकाला ब्रिका हसणारी दोन धनगराच्या मेंढ्या हायत ब्रिका दुसरीका मेंढ्या मेंढवाड्याला निघून ब्रिका जायाच आणि जेवढा चांगला बकरा जेवढा शलका बकरा उचलायचा आणि खांद्याला लावायचा त्या चोळला राजाने प्रेमाने हसणार संधी शिपाई वाटलाले चालायला निघून गेले गावा वैल्या त्या बाजूला त्या करा लागेल दोन्या गावड्या भल्या पाटे उठणार आपल्या धडीपेडा सोडणार मेंढ्यांची मोहर मारणार आणि हा बापल्या शेवटावर मेंढ्या इकडून मारणार त्या जागेला अरे बापल्या शिवटाला दिरीब मारायचं मेंढ्या पिळाच्या चळव्या भरायच्या घ्यायच्या संगतीला आणि जेवायला हे त्या चोळला जायचं घेरवाड्याला लहान आणि माळवरी का मेंढ्याच्या रंगवालेला एवढ्या ते फकीर आलं आणि ह्या वाड ठेकाला विका त्या जाग्याला प्रकार काय घडला मात्र त्या जाग्याला निघून गेले संताजीच्या खंडाला विका लालू बकरा भगायला पसंत नव्हता त्याच निपडायला अरे संताजीच्या मेंढ्यात लागला फिरायला आणि बकरा लागल्यात बघायला बकरा मनाला येना मनासारखा बकरा त्यांना दिसना ते जायला भाकोजी रानग्याच्या मेंढ्या भेडवाड्याला लालू ब्रिका त्यांना पण त्यात सुद्धा ब्रिका मना जोगा बकरा त्यांच्या पसंत पडला नाही त्या जाग्याला अरे माकुजी रानग्याच्या खांडाला बकरा मनासारखा वाटला बकरा येना मनाला दोन खांड राहिले राहिलं खांड कोणाचं मात्र त्या जाग्याला शेर शेवटाला आणि शेवटच्या बारीला निघून गेले ढोण्या घावड्याच्या ब्रिका खांडा ढोण्या याच्या बघाया
आणि खांद्याला लावला एखाद्या फकीराने त्या जाग्याला. अरे बकरा उचलला आणि लावला खांद्याला. आजच्या बकराला गेले म्हणायला. बकरा खांद्याला लावला आणि हे दोघं फकीर मात्र त्या जाग्याला. वाट लागलं चालायला वाट चाल करीत उतरायला त्यात उतरून निघून आले गावाच्या मदाला. अरे ट्याक उतरून त्या खाली आलं. राजाच्या वाड्याच्या समोर गेलं. सुलतान सलामाचे राम राम केला आणि राजाला काय म्हणत त्यात मात्र त्या जाग्याला. राजसरी महाराजांनी साभ सरकार तुमच्या हदने प्रमाणे बकरा घेऊन आलोय मी आजच्या भेकाटा दिवसाला. एवढं म्हणल्यानंतर मात्र त्या जाग्याला. राजाने सर्व सारी तयारी केली आणि कित्या फार प्रेमरी का ढकाला. राजाचं फकीर राजाला बोले त्या तुमच्या दनेप्रमाणे भकडा मी आणला. राजाने नेत्राने पाहिला आणि राजाच्या जीवाला आनंद वृक्ष होईला. तो राजानं बकरा बघायला आणि आनंद झाला त्या राजाला.
कितीतरी बकरा आणलं कितीतरी कापण देवाचे कंदुरी किती त्याला याला पण आजपर्यंत ब्रिकाचा बकरा नाही कधी आम्हाला मिळायला लय रे बाबा हच्च्या या लय चांगला बकरा हाया लाल ब्रिका बोलायला अरे आजच्या बकरा म्हणला ने बकरा उचलला त्या देवाच्या पुढं बकरा नेला अल्लाच्या पुढं नेला सर्वांनी बकरा धरला बकरा पाडला पाणी पाजलं त्या बकऱ्याला त्याला याला नावालाच घेतला आणि बकरा त्याने ब्रिका जबा करायला जबा करून ब्रिका काटायला लागले सुरुवात ब्रिका ठाकरायला सल्ला घातला बकऱ्याला बकरा हाडवा केला बकऱ्याला जसं काय ब्रिका बकरा जबा देण्यात तो बकरा त्याने जबा केला सला घातल्याला बकरा कापला काटून कुठून नीट वाट केला प्रकार काय घडला मात्र त्याचा याला तिकडे लागले शिजवायला पण पाठीमागल्या बाजूला वाडे ठेकाला नीतीने मा प्रेमाने त्याचा गेला अरे संताजी शणगाने महापुजरान गा आणि असणारा डोन्या गावडा घरवाड्याला जेवलं खालं आणि मेंढ्याच्या वडील मात्र त्याचा गेला न्यारीची बाकरी संगतीला वाट लागले चालायला निघून आलं वाडब्रिका ठाटेकाला गेलं वाड बघाया टेका
काय घडलं मात्र त्याला याला भाकोजीरानं का ढोल्या गावडा तिघजण मिळून नेमा प्रेमानं निघून आलं वाढ टेकाला. अरे वाढ टेकाला येऊन पोचलं आपापल्या मेंढ्यात आलं आणि प्रकार काय घडला मात्र त्याचा याला मेंढ्या लागल्या गवसायला मेंढ्या घेऊन जायचं हलवून तर त्या रानाला. विचार मनाचा केला परत देवाच्या आईच्या फकीराने नेल्याला बकरा त्याचा याला जसं काही फायलेला कोणी त्या फार प्रेमी काळा. अरे लहान तान्या गुरा राख्या बालाने तो नेत्याला बकरा बघितल्याला. जसं धनगर मेंढ्यात आलं मेंढ्या गवसाय लागलं तसं पळत पळत मात्र त्याचा याला लहान त्याने भाळ निघून आली त्या फार प्रेमी काळाला. प्रकार काय घडला मात्र त्याचा याला त्या धनगरांच्या जवळ यायला आणि लाली होती ब्रिकांता बोलायला. त्या धनगरांच्या जवळ आली त्या तिघासनी लागल्यात म्हणायला ये मामानो राजाचं फकीर आलत आणि तुमचा कुणाचात बकरा उचलला मात्र त्याचा याला एवढं बोलल्या बरोबर तीन धनगर ब्रिकांची ताकद झालं. संताजी शेणगाव भाकोजीरानगाव ढोल्या गावला आपापल्या खांदामध्ये ब्रिका रणदार लालू ब्रिका टाकायला. संताजी शेणगा आपल्या मेंढ्यात लागला फिरायला. माकुजनाने आपल्या मेंढ्यात फिरू लागला परत दोघांसने काय उठला मात्र त्याचा याला सर शेवटाला शेवटच्या बारीला डोन्या लागला आपल्या मेंढ्यामध्ये ब्रिका बघायला आणि डोन्याला काय आलं होतं दिसायला. अरे डोल्या माझ्या या गवड्याला भगवाना बोलतो या संताजी घेण्याला माकोजीरान गेला हर पांढराने हेगा गुन्हा माझा बकरा हलाय का तुमच्या खांडाला. माझ्या देवाचा बकरा तुमच्या खांडाला लागा. एवढं म्हणल्या बरोबर दोन धनगर डोन्या गावड्याला काय लागलं म्हणायला. अरे डोन्या सांगतो ऐकून घ्याच्या दिवसाला वर्षाचा नेम आहे ब्रिका या वासी नगराला. असणारा भाच्याई राजा ब्रिका अल्लाव्याच्या महिन्यात सण रोजाचा येतो या आणि रोज सोडायला पसंत पडेल जो बकरा उचलून घेऊन जात्या त्याचा. तुझा बकरा डोन्याच्या बाचाई राजाला नेला. एवढं म्हणल्यावर डोन्या बुटल्यालाच खाली बसला. हात डोक्याला लावला आणि स्वतः द्याय पेंडाला तो दोष लागला द्यायला. अरे बाबाने वचन दिलं मी त्या देवाकडे शिराला दिलेल्या वचनाला भट्टा माझ्या लागला. मग डोल्याला लागला हटवायला
अरे मोठ्या तोंडानं वचन बोललो आलं खुनूरच्या मठाला हे भगवंता धुळीच्या पायानं वाशीनगराला जातो चोराच्या लटातन जकात नाक्याने झाडा झुडपातन बिना पट्ट्याचा ते जागेला अरे निचिल मला वासी नगराला आणि जाईन मी धुळीच्या पायानं रे का अरे नाव तुझं घेणाने भक्राने मी बाबा जबा तुझ्या नावाने करीन बरीखा दिलेल्या वचनाची आठवण झाली आणि खरोखर ढोण्याला खंत लागली त्या जाग्याला अरे वासी नगराला येऊन पोचलो संसाराच्या जाळ्यात रमून गेलो परपंचाच्या जाळ्यात इडून गेलो मोरलाने वागरा इसून मला पडला बटा वचनाला लागला जिकडं माझा बकरा गेला जिकडं बाक्यानं कापला मरणाला बकरा के माझा पावला जिकडं बकरा गेला तिकडं प्राण माझा जाऊन मात्र त्या जाग्याला डोन्या लागला बोलायला आणि डोन्यानं आधार रेखा सोडायला वाड दादा कमळ्याची खालवर त्याने घातली आणि दड्डीच्या जवळच्या बाजूला मेंढ्याच्या बाजूला डोन्या निद्रा सैन झाला आन पाणी ढोण्यानं सोडलं त्या फार प्रेमिकाला अरे डोण्याच्या वाड्याच्या काला झोपी गेला दोन जण गेला संता दिशेला गा माकुजराने गाडवाण्याच्या जवळ बसलं त्या डोण्याला काय लागलं म्हणायला मात्र त्याला याला अरे डोन्या सांगतो ऐकून घ्याच्या दिवसाला हात वाजरे बाबा तू सोड भेका आन पाणी घे रेखा अरे बाबा भकरा गेला म्हणून आन पाणी रे सोडू नको त्या फार प्रेमिका डोन्या किती तर बकरा माझा नेला असतील त्या बाचाई राजानं कापून खाला असतील योग बकरा तुझा डोन्या नेला आता कालवर घातली जाणं पाणी डोन्या सोडलं मात्र त्या जाग्याला म्हणून लागलं समजू ते काढायला आपण डोन्यानं हात वाद नाही सोडला आग पाणी तोंडात घेणा डोन्यात जाग्याला पण डोन्या म्हणतो या डोन्या धनगराला मामानु किती बी तुमचं बकरा नेला असतील पण वचनाला बटा लागला माझ्या लोकुणच्या करसिदाचा बकरा नेऊन कापला दोष नाही देणार कुणाला मात्र त्या जाग्याला एवढं बोलत असताना त्या फार प्रेमिकाला बटा वचनाला लागला जिकडे माझा बकरा गेला मात्र त्या जाग्याला तिकडे माझा प्राण जाऊ दे म्हणायला आणि डोन्यानं रेखा
तसं पाणी सोडून का जागेला व विचार मनाचा केला डोण्याच्या उशा पाशाला बसलं पण डोण्या काय उठना मात्र त्या जायला मागे दिवस लागले सराईला पातीला पोट लागले पोटाला पाट डोण्याची लागली त्या जागेला अरे डोण्या काय वाड्या त्या काला उठना दिरीब डोण्याचं मी सून गेलं नाही चरत्या रानाला गेलं द्याडूचा द्याडा कर मला आणि प्रकार काय घडला मात्र त्या जायला सांज वेळेला नितीनेमाप्रमाणे जाण्या घेऊन आलं बरी कापल्या दंडीला दादा जुडाडू रोज जायचं आणि डोण्यापाशी बसायचं मात्र त्या जायला उठ म्हणायचं डोण्याची समजुती काढायची पण डोन्या काय ऐकना त्या फार प्रेमी काळा अरे चल की डोन्या जाऊया म्हणायचं डोन्या काय उठायचा नाही जागा सोडायचा नाही असं 3 दिवस 3 रात्र झाल्या मात्र त्या जायला नाही पाणी नाही डोन्याच्या पोटाला पाणी डोन्याने
सोडले आलं त्या वाड टेकाला धावून ब्रिका अरे पाठीचं कातडे पोटाला लागले आलं पोटाचं कातडे डोण्याचं पाठीला लागले आलं त्याला अरे बोट बोट वर डोला डोल्याचं खोल गेलं नाकाची दाढी डोल्याची दिसू लागली आता जीव जातोय का मग जातोय अशी गत डोण्याची झाली रे त्या वाड टेकाला कोड पडलं कुणाला आणि त्या पहिल्या सतीब्रिका धायवला घोड्या या देवाला अंगभुराच्या राजाला झालं रे देवाला माझ्या घरी असला चिंता लागलेली देवाला वाटायला भगवंताने विचार म्हणाचा ब्रिकांठा करायला कांत वाटली माझ्या देवाला अरे मरणाच्या वाटाला डोण्याला गेला पर कोडा कुणाला त्या मावल खोऱ्या देवाला आणि देवा करी शिदाला देव करशीद ब्रिका त्या लेंड्याच्या ढिगाला आणि गुंडीच्या रूपाने ब्रिका पडलेला ठेव लागला मनामध्ये बोलायला हलवता ब्रिका करायला अरे जर माझा डोल्या वचनाचा करा अमृताचा जरा दिल्याल्या वचनाला डोल्या सुरत बसला जरा हान पाणी डोण्यानं सोडलं या मरणाच्या वाटला डोल्या माझा लागला या जर करता डोण्या जरी चुकून मरून गेला तरी पातक लागल माझ्या शिराला खरोखर देव लागला होता ब्रिकांठा बोलायला कलगाला कुळुरा सोडल्या बसल अरे माझ्या डोल्या गावड्याच्या शिरावर बसलो कांद्यावर बसून मी आलो याचा जाण पाहिजे ठेवायला त्याला याला आणि खरोखरच डोण्याला साय पाहिजे आपण आता करायला म्हणून त्या देवा करी सिदान रामाच्या रातला त्या फार प्रेमी काळाला बारायाच्या टायमाला रे
निघून आला ढोण्याच्या जवळल्या बाजूला त्या डोण्याच्या उशा पैशाला बसला झोपल्याल्या डोण्याच्या शिरा काल्यात घातला उठवून डोण्याला बसवला निद्रात झाल्याला तो डोण्या मात्र त्याला गेला देवानं हवी मारली ढोण्याला आणि ढोण्या निद्रा जागा ब्रिका होईला डोळे उघडून लागला बघायला डोण्याला समोर काय लागले दिसायला त्या डोण्याला लागला या दिसायला तो देव डोण्यानं बघितला साक्षात देव दिसल्या बरोबर घाई गडबडीनं मात्र त्याला गेला डोण्याने ब्रिका देवाचे पाय ब्रिका धरायला आणि देवाचं दर्शनाला घ्यायला डोण्या देवाला लाला होता बोलायला बोलायला लागला रे देवाचं पाय डोण्यानं घराला त्याला गेला देवाला लागला बोलायला देवा कसं काय येणं केलं आजच्या दिवसाला देवा सांगतो आई डोण्याला गेला म्हणायला हे डोण्या
का खालवर घातलीस कान पाणी डोण्या सोडलं का मरणाच्या वाटाला लागला त्याचा याला डोण्या लागला बोलायला काय सांगू देवा था तुम्हाला दिलं उद्धव वचन मी तुम्हाला द्याल कुंडूर गावा मोठ्या तोंडानं देवा तुला वचन बोललो वाशी नगराला जातो गेल्या बरोधुळेच्या पायानं मात्र त्याचा याला बकरा तुझ्या नावाने जबा करतो पण दिलेल्या वचनाचा विसर मला पडला त्या जाग्याला आणि मग बाचाईनं त्यो बकराने आला आपल्या देवाला कंदुरी केली बकरा मेला वचनाला बटा लागला देवा बकरा गेला मी जगून माझा काय उपयोग मात्र त्याचा गेला ज्यावेळी डोण्याचे भूल देवानं ऐकायला आणि देवला लावता ब्रिकात बोलायला काय लागला म्हणायला मात्र त्याचा गेला चिंता नको डोण्या तुझ्या जीवाला सांगतो ऐकून घे ब्रिकाच्या दिवसा अरे वचनाचा करा डोण्या तू अमृताचा झरा वचनाला बटा लागला म्हणून झुरत बसलास पर ये डोण्या सांगतो ऐक तुला जर बकरा नेला बकरा राजाने कापला असला तर मात्र त्याचा गेला त्या एका बकऱ्याच्या पायात रे बाबा त्या राजाला 5 बकरी कापायला लावतो पण सांगतो एवढा ऐकून घ्या त्या दिवसात डोण्या सांगतो ऐक देव लागला म्हणायला झुरत बसला सांग पाणी सोडलं डोण्या जर मरून गेलास जर हायसा डोण्या झालास तर बकऱ्याचा बदला कसा डोण्या घ्यायचा त्याचा गेला म्हणून देव लागला बोलायला आणि समजूतला डोण्याची घाडायला डोण्याला काला लावता बोलायला त्या जाग्या अरे युवक बकरा डोण्या तुझा कापलाया युवक बकरा तुझा कापून खालाया का काळजी डोण्या तुझ्या जीवाला अरे एका बकऱ्याच्या पायात 5 बकऱ्याची दावण त्याच्याकडनं घ्यायची त्या जीवाला आता देव लागला बोलायला आणि काय लावता ब्रिकात सांगायला बोलाया लाव
गेला प्रेमिका देऊ लागला बोलायला समजून लागला कळायला त्या भात प्रेमिकाला दोन्या काळजी नको तुझ्या जीवाला मी जातो बाचाईच्या वाड्याला बाचाईच्या बसत्या वाजूला ठेवला लावतो एवढं म्हणल्यानंतर मात्र त्याला गेला घेऊन विनब्रिका भाच्याईच्या त्या भसक्या वारूला तेव्हा बाचाई मागणं बोल त्या वाड्यात अरे दिवसाच्या डोल्या गोंड्याला बाजाईचं पकीर तुला न्यायीन बी डोन्या म्हणायची त्याच्या संग डोन्या जायचं मात्र त्याचा गेला अरे मी तुझ्या जिबीच्या राहील रे बाबा खरं बोललास तर खोटा आणि खोटं बोललास तर खरं मी तुझं करीन त्या जाग्याला माझ्या डोल्यात माझ्या सर्व सारं सांगायला विचार म्हणायचा केला त्या जागेला आधार डोन्याला दिला निघतो देव मात्र त्या जागेला काय प्रकार केला त्या फार प्रेमिका अरे त्या का देव लागला या उतरायला देव खाली लागला यायला राजाच्या वाड्याला गेला आणि राजाच्या वाड्याच्या भोवतीनं देव लागला फिरायला वाड्या भोवतीनं लागला फिरायला आणि विचारायला देवब्रिका धाकरायला त्याच राजाच्या वाड्याला नवदार वाज आत वाट नाही याला त्या देवाला मात्र त्याला देवला विचार करायला आणि काय झालं देवब्रिका धाकरायला मग निघून गेला फिरत फिरत त्या राजाच्या वारूच्या पागला मात्र त्याला पण वारूच्या भोवतीनं इथं तिथंच रखवाले झालो देवब्रिका दिसायला परत सात राखले त्याच्या वारूला कोण संधी चालतो कोण लित सारतो कोण धुवून पुसून काढतो सर्व सार ते राखणे आपली काम लागल्यात करायला मात्र त्याचा देव लागला नेत्राने बघायला आणि विचार लागला करायला काही खराब ब्रिकात नाही भगती त्या वारू पर्यंत पोचायला जागा देवाला मिळाला म्हणून त्या वाड्यावर नदार देव लागला टाकायला ज्यावेळी नदार देवाने टाकली त्यावेळी देवाला सांद आली होती ब्रिकात वारू वाहिल्या अंगाला Bye.
सान दिसलं देवाला त्या वारूच्या वैल्या अंगाला त्यावेळी देवाने देवरूप ब्रिका सोडायला आणि जसे काय ब्रिका त्या फार प्रेमिका अरे दाबनाच्या याचा सर्पदेव बनाला त्या साल्या वाट्या उतारला वारूच्या जवळ गेला आणि सर्पदंश रेव झाला मात्र त्याचा याला त्यावेळी ब्रिका सर्प देऊ झाला वारू खेळ्या ब्रिका खेकळायला धरणीला वारू पडला आणि 4 पाय टाकून वारू आडवा झाला मात्र त्याचा याला असणार विद तिथं राखणे नेत्रा लागलं भगायला एकमेकाला लागले बोलायला अरे एकामेकाला लागलं म्हणायला असं कसं झालं या नशिबाला आलं एकाएकी वारू धरणीला पडला त्याचा याला धरणीला पडला रे मरणाला मुकला जाऊन पाहिजे राजाला ता सांगायला काही थोडी लाली बोलायला हाता नको सांगायला सकाळी सांगूया पण काय लागली बोलायला रे नको बाभान्या आताच जाऊया आणि राजाला पण सांगूया त्याचा आता गेलो तर झोप माविल राजा कावल राजा चिडल राजा काय तर शिक्षा करल सकाळला जाऊन राजाला सांगूया परत 4 दोन एकमेकाला काय लागलं म्हणायला जर करता सकाळी जर जाऊन आपण सांगितलं तर सकाळपर्यंत वारू मिळलेला रेखा त्यातून खोड होईल अरे राजा आम्हाला म्हणत तुम्हीच झोपला असा आणि माझ्या वारूला काय झालंय त्या जाग्या रासारी तुम्ही झोपलासा वारू ताटून गोड झालाय म्हणल पाशीचा हुकुम दे श्रीरामशी शेंदल चला चला जाऊया म्हणून त्याच रामाच्या रात्रला त्या जाग्याला भाट लागल्या चालायला निघून गेलं भाच्या इच्छा ब्रेका भाला याला राजाच्या भालाला याला राजाच्या भालाला रानया मांडल या रानया मांडल देवाच्या या दारात भगवानाच्या या दारात कामया रवल उत्सव मांडव घात माझ्या